नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान, काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। भाद्रपद हा श्रावण महिन्यासारखाच सण उत्सवांचा महिना। याच महिन्यात हरितालिका, वराह जयंती, भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, षष्टीला गौरी आवाहन, सप्तमीला गौरी पूजन, अष्टमीला गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्थी अशा सण उत्सवांचा, आनंदाचा, स्फूर्तीचा आणि नवऊर्जा देणारा हा भाद्रपद महिना। भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला केले जाणारे हरितालिका व्रत आणि याच दिवशी विष्णूंच्या 10 अवतारापैकी तिसरा अवतार वराह जयंती साजरी केली जाते। ओम गणेशाय नमः, ओम पार्वते नमः, ओम उमाय नमः। या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। या माता पार्वतीच्या आराधना मंत्राने हरितालिका व्रताबद्दल अधिक माहिती आजच्या भागात आपण जाणून घेऊयात। उमा महेश्वर किंवा शिव पार्वती हे अवघ्या जगाचे माता पिता म्हणून ओळखले जातात। शिव आणि पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो। अमृतानुभव या ग्रंथात संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिवशक्तीचे रूपक योजले आहे। या ग्रंथात ते लिहितात, ऐसी इये निरुपाधिके, जगाची जिये जनके, तिये वंदिली मिये मुळिके देवो देवी। राजा हिमालय यांची कन्या पार्वतीला शिवासारखा वर हवा होता। यासाठी तिने हिमालयात निर्जन स्थळी जाऊन घनघोर तपश्चर्या केली आणि अखेरीस तिने शिवाला प्राप्त करून घेतले। यासाठी जे व्रत केले जाते त्यालाच हरितालिका व्रत असे म्हणतात। पार्वतीची सखी शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी तिला तपश्चर्येला घेऊन गेली आणि म्हणून पार्वतीलाच हरितालिका असेही संबोधले जाते। हरितालिकेची कथा भविष्य पुराणात आली आहे। आता आपण थोडंसं भविष्य पुराणाबद्दल जाणून घेऊयात। सनातन धर्मातील 18 पुराणापैकी हे एक पुराण आहे। यात धर्म, सदाचार, नीती, व्रत, ज्योतिष, आयुर्वेद आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे। हे पुराण वेद व्यास यांनी लिहिले आहे। हरितालिका व्रत कथेतील हरगौरी संवाद हा देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्यात झाला आहे। शिव पार्वतीला या व्रताचे महत्त्व सांगतात। हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य मिळते, तर कुमारिकांना योग्य वर मिळतो। हरितालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे असे मानले जाते। जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, तसेच हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला केले जाते। पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला वर मिळावा, पती मिळावा म्हणून हे व्रत केले जाते। व्रत करताना निराहार राहून ओम पार्वती देवे नमः, ओम उमाय देवे नमः, ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः अशा मंत्राचा उच्चार केला जातो। यावेळी हरितालिका व्रताची कथा वाचली जाते। सिंधुर शोभनम रक्त सौभाग्य सुखवर्धनम, शुभदम कामदम चैव सिंधुरम प्रतिगृह्यताम। हा मंत्र म्हणत हरितालिकेला सौभाग्याचे अलंकार वाहिले जातात आणि हरितालिका देवीची मनोभावे आरती केली जाते। संध्याकाळी सर्व महिला एकत्र जमून वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हरितालिकेचे व्रत साजरे केले जाते। ओम नमो भगवते वराह रूपाय, भूभुर्व स्वपतये, भूपतित्व देही दपाय स्वाहा। भाद्रपद तृतीयेलाच वराह जयंती साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार हिरण्याक्ष नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी नेले आणि तिला बुडवून टाकले। तेव्हा भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून समुद्रात प्रवेश केला आणि पृथ्वीला आपल्या नाकावर उचलून पुन्हा सुरक्षित स्थानी स्थापन केले। त्यानंतर विष्णूंनी हिरण्याक्ष राक्षसाशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा वध केला। ज्या दिवशी भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले होते तो दिवस होता भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्षातील तृतीया आणि याच तिथीला वराह जयंती साजरी केली जाते। भगवान वराह यांची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम नमो श्री वराहाय धरण्य युद्धारणाय स्वाहा या मंत्राचा जप केला जातो आणि मोठ्या उत्साहात वराह जयंती साजरी केली जाते।
आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.